नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी तर आघाडीतर्फे नवींद्रचंद्र बांदिवडेकर यांनी केले आपले उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी युती आणि आघाडीनेही केले शक्ती प्रदर्शन. दोघांनीही विजयाचा केला दावा. आणि अच्छे दिन येणार असे म्हणत सत्तेवर आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाने जनतेचा केला भ्रमनिरास. आमदार भास्कर जाधव यांनी युतीवर केली घणाघाती टीका. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून भाजप सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनीही नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यामध्ये युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपली लढत आघाडीबरोबर असली तरी विजय मात्र आपलाच होईल असं सांगितलं. आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला शिवसेनेचे नेते आदरणीय देसाई साहेब, भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब, प्रसाद लाड आणि रासपचे रिपाईचे सगळेच मान्यवर नेते मंडळी सुद्धा आलेली आहेत. उद्या परवापासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. त्यानंतर भाषणाच्या ज्या काय फैरी झडतील त्या झडतीलच, पण आज मला भाषण करण्याची गरज नाही आहे. मी एकच आपल्या समोर पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, ज्या पद्धतीने आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा वारंवार मला आशीर्वाद दिलेला आहे. पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या कृपेने या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, रिपाई, रासपचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर येत आहे. माननीय बाळासाहेब माने, प्रमोद जठार यांनी ज्या पद्धतीने आश्वासित केलेलं आहे त्या पद्धतीने शिवसेना, भाजप या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी
एक आपला भाऊ म्हणून, आपला सहकारी म्हणून मला जे वागणूक दिलेली आहे मागच्या 5 वर्षामध्ये, हीच वागणूक भविष्यामध्ये सुद्धा राहील आणि पुन्हा एकदा या कोकणच्या भूमीची, या देवभूमीची सेवा करण्याची संधी खासदारच्या रूपाने तुम्ही मला प्राप्त करून द्याल अशी आशा बाळगतो। युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढीत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत जाऊन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला। या प्रसंगी प्रमोद जठार, राजन तेली, राजेंद्र महाडिक, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, विलास साळके, अण्णा सामंत, तालुका प्रमुख बंड्या साळवे यांच्यासह भाजप सेना युतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कितीही वल्गना केल्या तरी विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जातील असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला। मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आणि शुभलग्न सावधान कधी म्हटलं जातंय हे आपण म्हणतोय, त्यामुळे इथे ही सुरुवातीची सभा आहे की हा विजय मेळावा आहे, इतके जबरदस्त दृश्य माझ्या समोर आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना हा आपण एक मोठा प्रचंड अशा प्रकारचा आपला एकजुटीचा विजयच इथे नोंदवलाय, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर गाफील राहू नका, रात्र वैर्याची आहे, प्रत्येक परीक्षा आणि येणारा प्रत्येक पेपर हा कठीण असतो असं समजून पुढचे सगळे दिवस हे युतीच्या कामासाठी अत्यंत सावधपणे आणि कर्तव्याने पार पाडा अशी विनंती करतो। युतीच्या बाबतीत कोणतीही शंका नाही, ही सगळी भाषणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल। उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी विनायक राऊत यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केल्यामुळे युतीचे नेते आणि कार्यकर्ते उत्साही दिसून येत होते आणि आता खऱ्या अर्थाने निवडणूक आहे असं दिसून आलं। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आपले विचार व्यक्त करताना मागील 5 वर्षात खासदार विनायक राऊत यांनी मतदारसंघात केलेली विकासाची कामच त्यांना पुन्हा खासदार करतील असा आशावाद व्यक्त केला। श्री विनायकजी राऊत साहेबांचा फॉर्म भरायच्या आधीचा हा मेळावा हा खरोखरच राऊत साहेब हा विजयी मेळावा आहे असं मला मनापासून सांगावंसं वाटतं। बरेच दिवस वृत्तपत्रांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचे लोक नाराज, काम करणार नाहीत, मग विनायक राऊत साहेब थोडे गॅसवर, मला फोन, उद्योजींचा फोन, मिलिंद नार्वेकरांचा फोन, पण राऊत साहेब या कोकणातला प्रत्येक कार्यकर्ता, मग तो भाजपाचा असेल, शिवसेनेचा असेल, रिपाईचा असेल, रासपचा असेल, हा सर्व कार्यकर्ता, हा कोकणातला कोकणवासी तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो, हे आजच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं आहे। आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनीही मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केला।
याप्रसंगी उमेश शेटे, बाळा मयेकर, राजा भोवलीमये, रमेश कीर, आमदार हुस्नबानू खलिपे, राजन भोसले, शेखर निकम, हरीश शेखासन, बाबाजी जाधव, कुमार शेटे यांच्यासह आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने सत्ता उपभोगली, परंतु काय केलं? अर्थात 60 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने काय केलं ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून थोडंसं मागे वळून बघायला पाहिजे. ते आपण बघितलं नाही आणि आपण देखील काहीच केलं नाही हे म्हणत गेलो. माझ्याकडे वेळ नाही. तुम्हाला दलवाई साहेबांनी आपल्या दमदार भाषणामध्ये राफेल पासून सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील, पण मी तुम्हाला राखेल पासून तर रेशन पासून तर गावाला ज्या वेळेला एसटीची गाडी नव्हती, आज डांबरीकरण मागतो, पण आपल्या गावामध्ये जाण्याकरता पाऊलवाट सुद्धा नव्हती. आज घराघराच्या समोर गाडी आहे, त्याची कोणाकडे दखल नाही. पण त्या काळामध्ये गावात कुणी जरी एखाद्यानं सायकल घेतली तरी सुद्धा अख्खा गाव बघायला जमायचा सायकल कशी असते. ती आज घराघरापर्यंत प्रत्येकाच्या गाडी आली. ही प्रगती नरेंद्र मोदींनी केली नाही, तर ती काँग्रेस पक्षानेच केली. हे कधीतरी एकदा सांगण्याची गरज. आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, खासदार हुसेन दलवाई आणि आमदार भास्कर जाधव यांनी आपणच ही लढाई जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. निश्चित चमत्कार हा होणार आहे, कारण मुळात मतदारांनाच बदल हवा आहे. आणि मागच्या वेळेस 2014मध्ये ज्यांना निवडून दिलं, त्याच्या आधी 2009मध्ये ज्यांना निवडून दिलं, या दोन्ही उमेदवाराला, माजी आणि आजी उमेदवाराला, खासदाराला जनतेत गेल्यानंतर ज्या प्रकारचे त्यांना वीट आलेला आहे यांचा, तो आता जाहीर होईल या 2019च्या निवडणुकीमध्ये. आणि त्यामुळे पब्लिकला ते पसंत नाही आहेत, त्यामुळे पब्लिक ह्यांना स्वतःच बाजूला करणार आहेत. आणि मतदारांनी ठरवलं तर तो शेवटी मतदार राजा असतो आणि मतदार ठरवतो आणि तो निश्चित करतो. त्याच्यासाठी फार हवापोवा आणि बोंबाबोंब करावी लागत नाही. विजय नक्की आहे का? निश्चितच आहे. त्याच्यासाठी तर उभं राहिलो आहे, त्याच्यासाठी लढतो आहे. त्यामुळे विजयासाठीच लढणे हे आमचं पिंड आहे. आणि पक्षाने सुद्धा जो माझ्यावर विश्वास टाकून मला जी खासदारकीची सीट दिलेली आहे, त्याला मी निश्चित रूपाने त्याला विजय करून दाखवीन याचं मला खात्री आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही ठिकाणी गेली 3 दिवस आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे. प्रत्येक ठिकाणी मला लोकांनी असं सांगितलं, तुम्ही उमेदवार टाकला अतिशय चांगलं झालं आणि मुख्य म्हणजे उमेदवार अतिशय चांगला आहे आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे. आमची लढाई एक नंबरसाठीच लढाई आहे आणि ती आम्ही जिंकणार याबद्दलचा मला आता विश्वास नाही. लोकशाही मानणारी माणसं आपण आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास ठेवणारी आपण माणसं आहोत. आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या एका मतानं परिवर्तन घडत असतं आणि ते परिवर्तन घडवून ज्याने आपल्याला 5 वर्षापूर्वी डावा हात दाखवला, त्या सर्वांनी आता हात या निशाणी समोरचं बटन दाबून हा हात दिल्लीच्या तख्तावर आपल्याला पाठवायचा आहे हे ठरवण्याकरता म्हणून आपण इथं उपस्थित आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना सदिच्छा, आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वांनी ताकदीनं या निवडणुकीमध्ये उभं राहावं. घराघरामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हा मीच उमेदवार आहे अशा पद्धतीनं प्रचार करावा. पलीकडच्या बाजूला अफाट अशी साधन सामुग्रीची त्या ठिकाणी रेलचेल आहे, पण इथं विचारांची, तत्वांची, देशाच्या एकतेची, अखंडतेची, तरुणांच्या बेकारी दूर करण्याची, महिलांच्या संरक्षणाची हमी देणारी आपल्या वतीनं लढणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडली याचा बाहू न करता शिवसेनेचा भाजपाचा यांचा शिवसेना भाजपाचा उमेदवार काय करतोय, आणखीन कोणाचा उमेदवार काय करतोय, यापेक्षा नवीनचंद्र बांदिवडेकर हा उमेदवार ना काँग्रेसचा, ना राष्ट्रवादीचा, ना आरपीआयचा, तो उमेदवार आमचा प्रत्येकाचा आहे. या भावनेतून आपण सर्वांनी काम करावं. आम्ही सगळे तुमच्या मंडळी पाठीशी आहोत. काल सुद्धा माझ्याकडे सगळी वरिष्ठ मंडळी गेली होती. त्याच्या अगोदर नवीनचंद्र बांदिवडेकर आणि कुमार शेटे वगैरे ही मंडळी गेली होती. 1-1.5 तास बसून मी त्यांना निवडणूक लढण्यापेक्षा निवडणूक कशी जिंकता येते याची व्यवस्थितपणे व्यूहरचनांनी माहिती करून दिलेली आहे. आणि आम्ही तुमच्या ह्या सगळ्यांच्या बरोबर कार्यकर्ता म्हणून खांद्याला खांदा लावून, म्हणजे पाय माझा बिघडला त्यावर जाऊ नका. तुम्हाला माहिती आहे माझी जिद्द काय असते ती. नाही तर कोणतरी तुम्हाला सांगेल तो आला काठीवर, तो काय तुमच्यावर फिरतो, तुमच्यापेक्षा पुढे फिरेल. लक्षात ठेवा, मागे राहणार नाही. आणि म्हणून
या सगळ्यामध्ये जशी आम्ही माझा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा निश्चितपणे निवडून काढतोय, तशाच पद्धतीनं नवीन चंद्र बांदेवडकर यांची जागा निवडून काढण्याकरता माझ्यासह सगळे सहकारी निश्चितपणे आपलं योगदान देतील अशा प्रकारचा विश्वास देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नवीन चंद्रजी बांदेवडकरांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणात राणे पिता पुत्रांवर टीका करीत हा विजयी मेळावा असल्याचं म्हणाले. आणि आज सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेब आहेत, बाळमाने आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील की तोच दहशतवाद पुन्हा एकदा इथं आणण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या मारामाऱ्यांच्या माध्यमातून झाला. परंतु सेना आणि भाजपचे कार्यकर्ते असे आहेत की ते या दहशतवादाला मतपेटीतून आपलं उत्तर देतील याची मला खात्री आहे. आणि जी या जिल्ह्याची संस्कृती आहे, जी या राजापूर मतदारसंघाची संस्कृती आहे, ती आपण कायम ठेवून एक नवा इतिहास घडवाल अशी मला खात्री आहे. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाचे खासदार ज्या संसदेमध्ये उभे राहायचे त्याला अनेक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभेमध्ये यायचे आणि ती भाषणं ऐकायची. ती परंपरा राऊत साहेबांनी कायम ठेवली आहे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये 10व्या क्रमांकाचे खासदार म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि अशा खासदारांना पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. प्रमोद जठार यांनी तर नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार असं आश्वासन दिल्यामुळेच आपण युतीचे काम करीत असल्याचा गौप्यस्फोट केला. आम्ही कुठलीही ताकाला जाऊन भांडण लपवणार नाही. आणि परवा जेव्हा कोल्हापूरला माननीय विनायक राऊत साहेब आपण होतात, प्रसादजी लाड आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही आमच्या नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर आमची बैठक करून दिली. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी एक आम्हाला आश्वासित केलं, ते मला तुमच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यांनी हे आश्वासित केलं की जी मंडळी जागा देतील त्या ठिकाणी पण कोकणातच त्या ठिकाणी हा प्रकल्प पुन्हा होईल अशा प्रकारचं आश्वासित त्यांनी भारतीय जनता पक्षाला आम्हाला केलेलं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी बसलं पाहिजे. आणि यासाठी एक दिलाने एक निष्ठेने, कारण भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की त्या शब्दापासून मागे हटत नाही. विनायक राऊत साहेब, मी तुम्हाला जाहीरपणे आश्वासित करतो, साही विधानसभेमधून आम्ही युतीची कार्यकर्ते एवढ्या जोमाने काम करू की प्रत्येक विधानसभेमध्ये 1 लाखाचं मत त्या ठिकाणी मताधिक्य तुम्हाला मिळेल. 6 लाख मताने या ठिकाणी तुम्ही विधानसभा. भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या भाषणात फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार विनायक राऊत खासदार असं म्हणाले. अनेक किती कामांच्या संदर्भात मध्ये असेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, आणि हे सुट्ट्यात म्हटल्यानंतर जर वेगळे लढून आपली ताकद कमी करण्यापेक्षा एकत्र लढून तो भ्रष्टाचारी हात पुन्हा लोकसभेवर न जाता शिवसेना भाजपाचा माननीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी बसावे या माध्यमातून माननीय उद्धव साहेबांनी त्या पद्धतीने युती केली. ही वर युती झाली. वर युती झाल्यानंतर आपण ज्या द्वेषाने, ज्या ईर्षेने एकत्र लढलो, एकत्र विरोधात लढलो, त्या पद्धतीनेच आता मनोमिलन झालेलं आहे. तर आपण आघाडीसारखे पायात पाय घालणार नाही, तर युतीसारखे हातात हात घालून आपला उमेदवार निवडून आणू. पायात पाय घालायची परंपरा ही शिवसेना भाजपाची नाही. ही मंडळी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी 56 पक्ष एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने त्या महायुतीला हरवण्याचा कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा आमचे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI आणि आमच्या बरोबर असणारे सर्व घटक पक्ष, या सर्व घटक पक्षांनी ठरवलंय आणि मनामध्ये खुणगाठ बांधली आहे की पुन्हा एकदा देशामध्ये फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार विनायक राऊत साहेब हे या जिल्ह्याने ठरवलंय. आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार बाळमाने यांनीही आपल्या भाषणात युतीचा विजय हा काळ्या दगडावरील रेष असल्याचं म्हणाले.
की राजकारणामध्ये ज्या काही कटुता निर्माण होतात त्या कटुता पक्षांच्या नेत्यांचा निर्णय झाल्यानंतर कशा बाजूला होऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धन्यवाद देतो आणि भविष्यातला आपला विजय हा नक्की झाला ह्या गर्दीवरून हा विश्वास व्यक्त करतो आणि माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की 23 तारखेच्या होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून ज्या 23 मेला जो निकाल लागेल त्यावेळेला आमच्या राऊत साहेबांना आम्ही नाही म्हटलं तरी 50 ते 60 हजाराच्या वरती मताधिक्य देऊ असं इथं आपण निवेदन देतो। आणि मग त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या आमच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाईंकडे आम्ही विनंती केली आहे। आज कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्या भागातून आपले खासदार विनाशराव निवडून आल्यानंतर जवळजवळ नाही म्हटलं तर 3 लाखाच्या फरका निवडून येण्यानंतर जेव्हा देशामध्ये जेव्हा सत्ता स्थापन होईल त्यावेळेला आमचे राऊत साहेब शिवसेना भाजपा आरपीआयच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री झाले पाहिजे अशा तऱ्हेची अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचा मान उंचावलेला आहे की देशाचं स्थान किती भक्कम केलेलं आहे। त्यामुळे पुनश्च एकदा त्यांना आपण या पंतप्रधान म्हणून या पदावर बसवण्यासाठी आपण सर्वांनी आपले लाडके खासदार त्याच्यामध्ये विनायकजी राऊत यांना निवडून द्यायचं। आता विनायकजी राऊत यांना निवडून देण्यासाठी त्यांचं 5 वर्षामधलं मला वाटतं इथल्या प्रत्येक वक्त्यानं एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तर त्याचा दांडगा लोकसंपर्क असायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते कुठेच कमी नाही। ज्यांना आपण निवडून देतो त्या विधानसभेमध्ये सर्वोच्च जे सभागृह त्या सभागृहामध्ये त्यांचं काम कसं असावं तर आपण त्यांच्या लेखाजोखामध्ये पाहिलेलं आहे। भविष्यामध्ये आपल्याला विजय निर्माण करायचा आहे। पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना देशाच्या सर्वोच्च पदावरती आपल्याला बसवायचं आहे आणि म्हणून आज सुद्धा उद्धवजी आदरणीय अमित भाई शाह यांचा फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी गेले। राज्याच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं एकसंघ पद्धतीनं शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून हातामध्ये हात घालून प्रत्येक शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची खासदारकीची जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे। माझ्या जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आवाहन करतो, विनंती करतोय। एका कुटुंबामध्ये मतभिन्नता असतात, विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते, कुठं नाही कुठेतरी कधी कधी मन कलुषित होत असतात, पण एका व्यापक हितासाठी एका राष्ट्रहितासाठी आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे। शिवसेनेच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या स्तरावरती एक चांगल्या पद्धतीने आपल्याला युतीचं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून या निमित्तानं मी माननीय विनायक राऊत साहेबांना शुभेच्छा देतो की आपण 100% ह्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पुन्हा एकदा खासदार होणार आहोत। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी तर आघाडीतर्फे नवींद्रचंद्र पांदिवडेकर यांनी केले आपले उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी युती आणि आघाडीनेही केले शक्ती प्रदर्शन, दोघांनीही विजयाचा केला दावा। आणि अच्छे दिन येणार असे म्हणत सत्तेवर आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाने जनतेचा केला भ्रमनिरास, आमदार भास्कर जाधव यांनी युतीवर केली घणाघाती टीका। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।